छत्रपति संभाजीनगर के शासकीय वैद्यकीय अस्पताल यानी घाटी में डॉक्टरों की ओर से डॉक्टर संपदा मुंडे की आत्महत्या प्रकरण के विरोध में प्रदर्शन किया गया। डॉक्टरों ने हाथ में बाजू में काले पट्टे बांधकर काम किया और अपनी मांगे रखी कि डॉक्टर संपदा मुंडे के प्रकरण को फास्ट ट्रैक कोर्ट में सुनवाई के लिए भेजा जाए, SIT जांच की जाए और उनके परिवार को नौकरी और 5 करोड़ रुपए दिए जाए। साथ ही डॉक्टरों की सुरक्षा के लिए कड़ा कानून बनाया जाए। अब देखना होगा कि डॉक्टरों की यह मांगे प्रशासन की ओर से मानी जाएगी भी या नाही। आमचे जे कलिग आहेत डॉक्टर संपदा मुंडे त्यांचं निधन झाल्यामुळे त्याच्या अगेन्स्ट आम्ही हे निषेध करतोय जे त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्यासाठी। मला सांगा काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या अशा आहेत की डॉक्टरांसाठी आमच्यासाठी एक स्पेसिफिक लॉ नाही आहे, तर त्याच्यामुळे एक कमिटी बसली पाहिजे, आमच्यासाठी लॉ तयार झाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही हे करत आहोत आणि आम्हाला काम करताना स्पेशली मुलींना सेफ वाटलं पाहिजे। तुम्हाला तर माहिती आहे की फलटणमध्ये ज्या आमच्या भगिनी आहेत, आमच्या ज्या सहकारी आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांचे जे दुर्दैवी निधन झालेले आहे, त्यांचं जे आत्महत्या झालेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही हे ब्लॅक रिबन लावून आज आंदोलन करत आहेत। तर आम्ही हे टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहेत। आज ब्लॅक रिबन लावून आम्ही आंदोलन करणार आहेत। तर शनिवारी आणि रविवारी मीडिया कव्हरेज देऊन आम्ही सोशल मीडियाचा यूज करून जनजागृती करणार आहे। तसेच विविध पोस्टर्स आणि रांगोळ्याद्वारे जी जनता आहे त्यांना आम्ही जनजागृती करणार आहेत। त्याच्यानंतर 3 तारखेपासून आमचे जे आहे ते आंदोलनाचं स्वरूप हे तीव्र असणार आहे। आम्ही OPD सेवा ही बंद करणार आहे 3 तारखेपासून आणि इमर्जन्सी सेवा त्या दिवशी चालू राहणार आहे। तसेच 4 तारखेला आम्ही एक स्टेट वाईड रॅली काढणार आहेत। त्या दिवशी पण जे OPD सेवा आहे ते बंद करणार आहेत। जर आमच्या मागण्या त्वरित मान्य नाही झाल्या तर इमर्जन्सी सेवा पण आम्ही बंद करण्याचा विचार करू। तुमच्या प्रमुखाने काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या अशा आहेत की जे आमची कलिग आहे संपदा मुंडे त्यांची जी चौकशी आहे ती फास्ट ट्रॅक मध्ये व्हावी। त्याच्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की त्यांची SIT चौकशी याची मागणी केलेली आहे आम्ही। तिसरा असा आहे की त्या घरच्या करत्या धरत्या होत्या, तर त्यांच्या घरी कंपन्सेशन म्हणून 5 करोड रुपये व त्यांच्या घरी जो इलिजिबल असेल त्यांना सरकारी नोकरीची मुभा द्यावी असं आहे। आणि चौथी मागणी अशी आहे की डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट असे म्हणून एक डॉक्टरांसाठी एक न्याय व्यवस्थेमध्ये लॉ बनवावा, जेणेकरून पुढे चलून अशा घटना होणार नाही।